नमस्ते. साहित्य उत्सव. मी मुकेश वानखेडे. पुस्तक साहित्याचा मूलभूत पाया. माणसाला अभिव्यक्त होण्याचं सर्वात प्रभावी माध्यम. साहित्याचा उत्सव साजरे करणारे पुस्तकं वाचतात, समजून घेतात. पण या छोट्याशा आयुष्यात प्रत्येक पुस्तक वाचता येईलच असं नाही. शिवाय कुठली पुस्तकं वाचावी हाही प्रश्न असतोच. पुस्तकांच्या खजिन्यातील काही दर्जेदार पुस्तकं समजून देण्याचा व त्याचे योग्य मूल्यमापन करण्याचा एक छोटासा प्रयत्न साहित्य उत्सव करणार आहे. तो पुस्तक जत्रा या आपल्या विशेष सत्रात. तर मग आनंदी घेऊयात आनंद शिंदे यांच्यासोबत पुस्तक जत्रा. नमस्कार. साहित्य उत्सव पुस्तक जत्रा या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमाच्या आजच्या तिसऱ्या भागात मी आनंद शिंदे साहित्य उत्सवच्या सर्व सन्माननीय सदस्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण एका विज्ञान कादंबरीबद्दल बोलणार आहोत. विज्ञान कथा किंवा विज्ञान कादंबरी हा एक समृद्ध असा साहित्य प्रकार आहे. आपण अनेक विज्ञान कथा आणि कादंबऱ्या वाचलेल्या असतील. मग त्यात मायकल क्रायटन किंवा डॅन ब्राउन सारखे पाश्चिमात्य साहित्यिक असतील, यांच्या अनुवादित कादंबऱ्या आपण अनेक वाचलेल्या आहेत. त्याचबरोबर मराठीत जयंत नारळीकर, सुबोध जावडेकर, रेखा बैचल, त्याचबरोबर अरुण साधू यांनी सुद्धा काही विज्ञान कथा आणि कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. विज्ञान कथा किंवा कादंबरी हा एक समृद्ध असा साहित्य प्रकार आहे. वैज्ञानिक सिद्धांत, वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यापर्यंत साध्या सोप्या भाषेत आणि मनोरंजक पद्धतीनं पोहोचवण्याचं काम या साहित्य प्रकारानं केलेलं आहे. विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांची ओळख आपल्याला विज्ञान कथा आणि कादंबऱ्यांच्या माध्यमातून झालेली आहे. आजच्या आपल्या कादंबरीचं नाव आहे आकाश मार्ग आणि या कादंबरीचे लेखक आहेत श्रीयुत राजा पारगावकर. आकाश मार्ग या कादंबरीची सुरुवात आपल्या भारतीय पुराण कथांच्या उल्लेखानं होते. या कादंबरीचा नायक किंवा मध्यवर्ती व्यक्तिरेखा त्रिलोकनाथ हा एक भारतीय अवकाश शास्त्रज्ञ आहे. अवकाश संशोधनात त्याला वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे आणि त्यासाठी तो भारतातल्या प्राचीन कल्पनांचा विचार करतोय. मग त्यामध्ये श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र असेल किंवा पुष्पक विमान असेल किंवा मग नारद मुनी आकाश मार्गाने कसा काय प्रवास करू शकत होते, अशा काही कल्पनांचा तो विचार करतोय. आणि त्याला असा एक अग्निबाण बनवायचा आहे किंवा एक अवकाशयान बनवायचं आहे की जे प्रकाशाच्या वेगानं अंतराळात प्रवास करू शकेल. जिथं बाकीचे देश चंद्र, मंगळ, गुरु अशा ग्रहांच्या शोधात आहेत, अशा ग्रहांचा विचार करतायत, तिथं हा त्रिलोकनाथ आपल्या सूर्यमाले पलीकडच्या दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या सूर्यमालेच्या ग्रहावर कुठं जीवसृष्टी आहे का याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि इतक्या मोठ्या प्रवासासाठी आपल्याला प्रकाशाच्या वेगानं प्रवास करणारं एखादं अवकाशयान बनवता येईल का याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याला तशी एक कल्पना सुचते आणि आपली ही कल्पना तो आपल्या एका मित्राला की जो
एक उत्कृष्ट गणितज्ञ आहे मधुकर, त्याला ही कल्पना ऐकवतो आणि ते एक प्रयोग करायचं ठरवतात. कशी कोण जाणे, पण या प्रयोगाची माहिती एका आंतरराष्ट्रीय संस्थेला कळते. ही आंतरराष्ट्रीय संस्था अमेरिका आणि रशिया यांच्या सहकार्याने सुरू झालेली असते आणि अवकाश संशोधनात आपलीच मक्तेदारी कशी राहील या दृष्टीनं या संस्थेचा प्रयत्न असतो. दुसरा कोणताही देश आपल्या पुढे जाणार नाही असा उद्देश, नकारात्मक उद्देश या संस्थेसमोर असतो आणि म्हणून ही काईट नावाची संस्था या दोघांचा हा प्रयोग उधळून द्यायचं ठरवते. या प्रयोगासाठी अनेक तरुणांच्या चाचण्या घेण्यात येतात आणि त्यातून कुमार जोग नावाच्या एका तरुणाची निवड होते. हा प्रयोग माथेरानच्या डोंगरांमध्ये होणार असतो आणि तिथं ही काईट नावाची संस्था यांचा हा प्रयोग उधळून देण्याचा प्रयत्न करते. पण सुदैवानं हा प्रयोग अपेक्षेबाहेर यशस्वी होतो आणि त्रिलोकनाथचं स्वप्न आता पूर्ण होईल, ते आता सत्यात उतरेल अशी चिन्ह दिसू लागतात आणि यथावकाश असं एक अवकाशयान भारतीय शास्त्रज्ञ तयार करतात की जे प्रकाशाच्या वेगाच्या आसपास राहून प्रवास करू शकेल. याच प्रतिकृतीची नक्कल करून अमेरिका आणि रशिया सुद्धा अशा प्रकारची अवकाशयानं तयार करतात आणि त्रिलोकचं हे अभिजित नावाचं अवकाशयान नव्या जीवसृष्टीच्या शोधात आपल्या सूर्यमालेच्या बाहेर प्रवास करायला तयार होतं. हे यान प्रवासाला निघाल्यानंतर अमेरिका आणि रशिया यांची वायोजर आणि लायका ही दोन यानंसुद्धा या अभिजितच्या पाठोपाठ प्रवासाला निघतात. अभिजितने शोधलेल्या नव्या ग्रहाचं किंवा नव्या जीवसृष्टीचं श्रेय भारताला मिळू द्यायचं नाही असा अमेरिका आणि रशियाचा उद्देश असतो. पण तरीसुद्धा अभिजित एक नवा ग्रह आणि त्यावरील जीवसृष्टी शोधण्यात यशस्वी होतो. या ग्रहावर त्रिलोक आणि त्याच्या मित्रांना चित्रविचित्र अनुभव येतात सुरुवातीला, पण नंतर मात्र तिथल्या माणसांशी त्यांची छान गट्टी होते. तिथल्या माणसांमध्ये आपल्यापेक्षा काही वेगळे असे गुण असतात, काही जमेच्या बाजू असतात. आपल्या इतकी प्रगती त्यांनी केलेली नसते, पण त्यांच्याकडे अशा काही गोष्टी असतात की ज्या आजही आपण करू शकत नाही. आणि त्या आनंदलोक नावाच्या ग्रहावरून त्रिलोक आणि त्याच्या मित्रांनी त्या ग्रहाला आनंदलोक असं नाव दिलेलं असतं. तर त्या ग्रहावरून निघताना त्याच ग्रहावरील दोन व्यक्ती, तिथल्या ग्रहाचा राजा हा पृथ्वीवर भेट म्हणून पाठवतो. तर त्रिलोक त्यांना मित्र आणि सखी अशी नावं देतो, म्हणजे ते एक पुरुष आणि एक स्त्री असते म्हणून त्यांना मित्र आणि सखी अशी नावं त्रिलोक त्यांना देतो. आणि ते जेव्हा परत यायला निघतात तेव्हा रशियन आणि अमेरिकन अंतराळवीर त्यांना वाटेत अडवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही आमच्या यानावर या, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ अशी त्यांना धमकी देतात. पण मित्र आणि सखीच्या मदतीनं त्रिलोक त्यांचा हा डाव उधळून लावतो आणि त्या दोघांच्या यानाची टक्कर होऊन या परदेशी ही दोन्ही परदेशी यानं आपापसात लढून नष्ट होतात आणि शेवटी परदेशी अंतराळवीरांना घेऊन हे यान भारताकडे परत यायला निघतं. हे सगळं कळल्यावर अमेरिकन आणि रशियन शास्त्रज्ञ खूप चिडतात, त्यांचा जळफळाट होतो आणि ते भारताला भाग पडतात की तुमचं हे यान अमेरिकेत उतरवा
तुमच्या संशोधनाला आमच्या मान्यतेशिवाय काही अर्थ नाही. आम्ही जोपर्यंत सांगत नाही की तुमचं हे संशोधन खरं आहे, योग्य आहे, तोपर्यंत जगात तुम्हाला कोणी विचारणार नाही. अशा प्रकारचा भावनिक दबाव भारतीय शास्त्रज्ञांवर टाकला जातो आणि त्रिलोकचं हे यान भारतात उतरण्याऐवजी अमेरिकेत उतरतं. इथं भोपाळ गॅस दुर्घटनेचा सुद्धा लेखकाने संदर्भ घेतलेला आहे. या कादंबरीचा जो काळ आहे तो साधारण 1983-84चा काळ आहे. त्यावेळी इंदिरा गांधी सत्तेत होत्या. त्यांचा सुद्धा संदर्भ या कादंबरीत येतो. हे यान अमेरिकेत उतरल्यानंतर तिथं त्रिलोकवर चित्रविचित्र प्रश्नांचा भडीमार होतो. त्याला वेड लागलाय की काय म्हणून त्याची मानसशास्त्रीय तपासणी होते. या सर्व प्रकारातून तावून सुलाखून त्रिलोक बाहेर पडतो. त्याचे मित्र आणि सखी सुद्धा या सगळ्या विचित्र चक्रातून बाहेर पडतात आणि अखेर त्रिलोकच्या शोधाला मान्यता मिळते. त्याचं संशोधन सर्वमान्य होतं आणि मित्र आणि सखी यांना देश विदेशातून आमंत्रण यायला लागतात. मित्र आणि सखी अशा काही करामती करून दाखवतात सगळ्यांना की ज्यामुळे अख्खं जग थक्क होऊन जातं आणि माणसाचा अहंकार इथं आपल्याला पुन्हा एकदा प्रत्ययाला येतो. मित्र आणि सखीच्या करामती पाहून पुन्हा एकदा अमेरिकन आणि रशियन लोक अस्वस्थ होतात आणि त्यांना असं वाटायला लागतं की या मित्र आणि सखीमुळं माणसानं आजवर केलेली सगळी प्रगती कवडीमोल ठरलेली आहे. तेव्हा आता यांना नष्ट करायला हवं आणि म्हणून भारतातून त्रिलोक आणि या मित्र आणि सखीचं अपहरण केलं जातं आणि त्यांना त्यांच्या शरीरावर शस्त्रक्रिया करण्याच्या बहाण्यानं त्यांचं शरीर नष्ट करण्याचा प्रयत्न होतो. पण या कादंबरीचा शेवट जिथं होतो तो शेवट अतिशय सकारात्मक आहे. खूप छान शेवट लेखकाने केलेला आहे. या कादंबरीचा गाभा हा विज्ञान कथेचा असला तरी सुद्धा या कादंबरीत आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारण, हेवेदावे, शास्त्रज्ञांमधली जीवघेणी स्पर्धा, त्यातून निर्माण होणारा मत्सर, नैतिक मानवी मूल्य, संस्कार, मानवाचा अहंकार अशा सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात. माणसानं प्रगती केली हे खरं आहे, पण तो निसर्गावर कधीच मात करू शकणार नाही. हाच विचार लेखकाने या कादंबरीतनं आपल्या समोर मांडलेला आहे. या कादंबरीच्या आवाक्याचा विचार करता कादंबरीचा आवाका खूप विस्तृत आहे, परंतु आकार मात्र छोटा आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय राजकारण, वैज्ञानिक सिद्धांत, शास्त्रज्ञांमधली जीवघेणी स्पर्धा आणि त्यातनं निर्माण होणारा थरार, वैज्ञानिक कल्पना, परग्रहावरचं जीवन अशा अनेक गोष्टींचा वापर करून या कादंबरीचा विस्तार वाढवता आला असता, कल्पना विस्तार अधिक चांगल्या प्रकारे करता आला असता. पण लेखकाने तो मोह आवरलेला दिसतोय आणि ही कादंबरी छोटेखानी रूपात आपल्यासमोर ठेवलेली दिसते. फार मोठी अशी कादंबरी नाही आहे. या कादंबरीतल्या वैज्ञानिक चमत्कृती आपल्या अगदीच अंगावर येत नाहीत, पण आपल्याला अचंबित मात्र करतात. तर एक फारच सुंदर अशी ही विज्ञान कादंबरी आकाशमार्ग. आपल्या समूहावरून या कादंबरीचं यथावकाश प्रसारण होईल तेव्हा आपल्याला ही कादंबरी पूर्ण ऐकायला मिळेलच. आणि मी जे बोललो होतो त्याचा प्रत्यय आपल्याला नक्कीच येईल. तर आजच्यापुरती पुस्तक जत्रा या कार्यक्रमातून मी आपली रजा घेतो. पुन्हा पुढल्या आठवड्यात एका वेगळ्या आणि नवीन कादंबरीसह भेटूच. आपले अभिप्राय आणि आपल्या मार्गदर्शक प्रतिक्रिया या कार्यक्रमाबद्दल जरूर द्या. धन्यवाद.